मंडळी, मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यावरून सध्या वाद जो सुरू आहे ना, तो तुम्ही आम्ही पाहतच आहोत. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? भूतदया, प्राणीप्रेम आणि पक्षीप्रेम म्हणून ज्यांना तुम्ही दाणे टाकत आहात ती कबूतर नसून जंगली पारवे आहेत. या पारव्यांची संख्या मुंबईतच नाही तर पुणे आणि इतर शहरांमध्येही कमालीची वाढली आहे. हे पारवे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्याचवेळी त्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे निसर्गातला समतोलही बिघडलाय. पारवे आणि कबूतर यांच्यात नेमका फरक काय आहे पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून. कबूतर नव्हे, हे तर आहेत पारवे. मुंबईतील कबूतरखान्यांवरून जो वाद सुरू आहे तो फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही. पुणे असेल किंवा अन्य शहरं, पक्ष्यांना खायला टाकण्यावरून अनेक ठिकाणी आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो आहे. मात्र या पक्ष्यांना जे खायला टाकत आहेत त्यांना याची कितपत कल्पना आहे की ज्यांना ते दाणे टाकत आहेत ती खरी कबूतरं नाहीत, तर आरोग्याला हानिकारक असणारे हे असे पारवे आहेत. पुण्यातील मुठा नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी हे पारवे अक्षरशः हजारोंच्या संख्येने पाहायला मिळतात. कारण दररोज या ठिकाणी या पारव्यांना खायला टाकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. थोडक्यात काय तर ज्यांना आपण पाळीव कबूतर समजून दाणे टाकतो ते जंगली पारवे अर्थात रॉक डव आहेत. तसे ते एकाच कोलंबिडी फॅमिलीतील पक्षी आहेत. फक्त मुंबईतच नाही तर पुणे आणि इतर शहरांमध्ये देखील हे पारवे संघर्षाचं कारण बनलेत. या पारव्यांमुळे फुफ्फुसाचे अनेक गंभीर आजार उद्भवतात. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यात देखील या पारव्यांना दाणे टाकण्यास बंदी आहे. तरीही पुण्याच्या नदीपात्रात हजारोंच्या संख्येने पारवे आढळून येत आहेत. पुण्यातील नारायण पेठेतील दोघांचा या पारव्यांमुळे आजारी पडून मृत्यू झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांना त्याचं पुण्य मिळतं की नाही ते त्यांनाच ठाऊक. मात्र याचा त्रास इथल्या स्थानिकांना होतो. नदीपात्रालगत राहणारे हे काही नागरिक आहेत. कधीपासून तुम्ही इथे राहतात आणि काय पाहता इथे? 30 वर्ष झाली राहतो इथं. पण हे लोक रोज येतात, टाकतात. त्यांना सांगितलं तरी ऐकत नाही. त्यांना कळत नाही पारवेत का कबूतर आहे. कबुतरांना टाकायला येतात पण हे पारव्यांना टाकतात. पण त्या पारव्यांमुळे त्रास होतो ना, त्यांचे जे पंख वगैरे पीस वगैरे असतात त्याच्याने त्रास होतो लोकांना. असे बरेच लोकांना आजार पण झालेले. या पारव्यांना कोणी खायला टाकू नये यासाठी पुणे महापालिकेकडून आरोग्य निरीक्षक नदीपात्रात तैनात करण्यात आलेत. कोणी दाणे टाकताना आढळल्यास त्याला 500 रुपये दंड थोडावला जातोय. मात्र तरीही या पारव्यांना पोत्याने दाणे टाकले जात आहेत. नदीपात्रातला जेव्हा लोक धान्य टाकायला कबुतरांना येतात तेव्हा आम्ही त्यांना तेच सांगतो की इथं धान्य टाकू नका, असे आजार होत आहेत. महानगरपालिकेने जाहीर केलेला आहे, आपल्याला अनुभव आलेला आहे. परंतु काही लोकांची मानसिकता अशी असते की ती भूतदया असते त्यांना. तर त्यांना ते टाकणं म्हणजे आमचं एक टाकायलाच पाहिजे असं त्यांची एक भूतदया असल्यामुळं आम्ही त्यांना 2-3 वेळा सांगतो, विनंती करतो, अवेअरनेस करतो नागरिकांमध्ये. परंतु नागरिकांचा जितका आम्हाला सहकार्य हवे असेल हे न टाकण्याबाबत त्यावेळेस सहकार्य मिळत नाही. मग आम्हाला दुसऱ्या हत्यार आम्हाला उपसावं लागते की दंडात्मक कारवाई. वाढत्या शहरीकरणामध्ये सगळीकडे सिमेंट काँक्रीटच्या इमारती आणि त्यावर मोबाईल टॉवर उभे राहिलेत. त्यामुळे एकीकडे चिमण्यांसारखे पक्षी नाहीसे होत गेलेत. पारवे मात्र कधी इमारतीच्या ड्रेनेज पाईपमध्ये तर कधी फ्लॉवर बेड किंवा बाल्कनीतही घरटं करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या पारव्यांच्या विष्ठेतून श्वसनाचे अनेक गंभीर आजार उद्भवत आहेत असं तज्ज्ञ सांगतात. नक्की काय होतं या पारव्यांमुळे आणि ते कसं होतंय? पारव्यांची जी विष्ठा असते ना ती खूप घातक आहे. त्या विष्ठेमुळे टीबी सारखे आजार पसरतात. त्या विष्ठेमुळे ब्रॉन्कायटिस छातीचे जे आजार असतात हे आजार जास्त प्रमाणात पसरतात. म्हणून पारवा आरोग्याला खूप घातक आहे. एकीकडे पारवे सुखात जगत असताना जी खरी कबूतर आहेत ती मात्र या पारव्यांमुळे नाहक बदनाम होत आहेत. या कबुतरांच्या थव्यांना ढाबळ असंही म्हटलं जातं. अशा ढाबळी पुण्यात मोठ्या संख्येने आहेत. पारवे हे रानटी आहेत तर कबुतरं पाळीव आहेत. पारवे कुठेही घरटं करतात तर कबुतरं मालकासोबत एकनिष्ठ असतात. कितीही दूर गेली तर ती मालकाकडे परत येतात. पूर्वीच्या काळी संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्यासाठी कबुतरांचा उपयोग केला जायचा. या ढाबळीमध्ये पांढरी, बदामी, हिरवी, निळ्या रंगाची
वेगवेगळ्या छटा असलेली सुंदर कबुतरं पाहायला मिळतात। रंगावरूनच सौंदर्यावरूनच या कबुतरांची नावही ठरतात। 500 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत या कबुतरांची किंमत ठरते। आता कबूतर आणि पारवा हा वाद निर्माण झालाय आणि त्याला कारण आहे ते कबुतरांमुळे उद्भवणारे आजार। तसा या खऱ्या कबुतरांचा काही त्रास होतो नागरिकांना? नाही ह्याच्यापासून कोणाला त्रास नाही होत। काय किंमत राहते या कबुतरांची साधारणपणे? किंमत अशी नाहीये, कसं आहे 500 रुपयापासून सुरुवात आहे आता। पूर्वी 100, 200, 150 आमचे वडील सांगायचे 1 रुपये 50 पैशाला असे आणलेले आहेत। आता 500 रुपयापासून सुरुवात आहे, पार लाख, 1.25 लाख, ज्या एक म्हणाल तसे एवढी किंमत येते? कशामुळे येते एवढी किंमत? ते कसं आहे त्यांचं ते पळणं जे असतं त्याला रेसिंग पिजन्स म्हणतात, त्यांना खूप डिमांड आहे। पुण्यगाठीशी बांधण्यासाठी पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांनी पारवे आणि कबूतर यांच्यातील हा फरक समजून घेण्याची गरज आहे। दुसऱ्याच्या अंगणात जाऊन पक्ष्यांबद्दल दया दाखवणाऱ्यांनी या पारव्यांचा मानवी आरोग्यावर किती घातक परिणाम होतो याची जाणीव ठेवण्याची गरज आहे। पुण्याचा बॅलन्स वाढावा यासाठी कबूतर म्हणून पारव्यांना खायला घातलं जातंय आणि त्यामुळं ही सुंदर कबुतरं नाहक बदनाम होत आहेत। दुसरीकडे या पारव्यांची संख्या इतकी वाढलीये की निसर्गातील समतोल बिघडलाय। चिमण्यांसारखे प्राणी त्यामुळं नाहीसे होत आहेत, मानवाला धोका निर्माण झालाय। त्यामुळं पारव्यांना खायला घालणाऱ्यांनी सहानुभूती, भूतदया काहीशी मानवासाठी देखील राखून ठेवायला हरकत नाही। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा।